शेतकरी चळवळीतील दिग्गज नेते शरद जोशी यांनी उभारलेल्या कांदा आंदोलनाचा लढा आपण या मालिकेतून जाणून घेत आहोत। मालिकेतील 2 भाग यापूर्वीचे प्रसिद्ध झाले। तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। कांद्याचे भाव पडले म्हणून शरद जोशींनी 1980 मध्ये चाकण येथे आंदोलन कसं उभारलं याची माहिती आपण घेतली। आजच्या भागात मी तुम्हाला चाकणच्या कांदा आंदोलनातले 2 किस्से सांगणार आहे। हे किस्से ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल, परंतु त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि आपल्या ॲग्रिकोला चॅनललाही नक्कीच सबस्क्राइब करा। 1980 मध्ये कांद्याचे भाव पडले होते। दिल्ली दरबारात शेतकरी नेते शरद जोशींना रोखण्यासाठी शक्कल लढवली जात होती, कारण शेतकऱ्यांची एकी चाकणच्या कांदा आंदोलनातून सरकारच्या नजरेत भरत होती। कांदा खरेदी करणार असं सरकारनं लोकसभेत निवेदन करूनही प्रत्यक्षात नाफेड करून खरेदी बंद होती। त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा मातीमोल भावानं विकावा लागत होता, पण सरकारला मात्र त्याचं सोयर सुतक नव्हतं। चाकणला कांदा आंदोलनाचा भडका उडणार अशी लक्षणं दिसू लागली होती, कारण शेतकरी एकजुटीने पुढे आले होते। पण या एकीला तडा कसा जाईल यासाठी फितुरीचे सुरुंग सरकारनं लावले होते। शेतकऱ्यांनी काहीही झालं तरी मातीमोल किमतीत कांदा विकू नये असं शरद जोशींनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं। पण काहींनी शरद जोशींचं काय खरं आहे का, कुठं त्या चळवळीच्या नादी लागता, टाका विकून कांदा अशी कुजबुज मोहीम चालवली होती। नाफेडनं खरेदी बंद केल्यानं शरद जोशींनी उपोषण सुरू केलं होतं। त्यात सरकारनं निर्यात बंदीही घातली होती। अशा सगळ्या वातावरणात शेतकरी संघटनेनं पुणे नाशिक हायवे बंद करण्याची योजना आखली। शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारत होतं। मार्च महिन्यात जोशींनी दुसरं उपोषण सुरू केलं। त्यावेळी निघोजचे सरपंच वसंतराव येळवंडे यांनी गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको करण्यासाठी 100 बैलगाड्या एकत्र केल्या होत्या। पण 100 बैलगाड्या घेऊन हायवेकडे जायचं तर पोलिसांना त्याची खबरबात लागेल आणि आपला डाव फसणार याची कल्पना सगळ्यांनाच होती। पोलिसांना चकवा द्यावा कसा यावर निघोजचे शेतकरी डोकं लावत होते। तेवढ्यात सरपंच येळवंडे यांना एक कल्पना सुचली। त्यांनी एक सोंग घेतलं। काय सोंग केलं तर रात्रीचं कीर्तन आणि भजन करत लग्नाला निघालो आहोत असं वाटावं म्हणून शेतकऱ्यांचे छोटे छोटे गट केले। त्यामुळे झालं काय तर पोलिसांना चकवा देण्यात येळवंडे यांना यश आलं आणि त्यांनी हायवे गाठला व तिथं बैलगाड्या सोडल्या। पण पोलिसांपर्यंत ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पोहोचली। मग पोलिसांनी रात्रीच फौज फाटा घेऊन हायवे गाठला, पण पोलिसांच्या फौज फाट्याची हवाच उडाली। त्यांना बैलगाड्या हटवता येईनात, कारण बहादर शेतकऱ्यांनी मार्के बैल गाडीच्या समोर बांधले होते। त्यामुळे पोलिसांची पंचायत झाली। वरिष्ठांनी आदेश दिले, पण एकाही पोलिसाची बैलासमोर जाण्याची हिंमत झाली नाही। पहाटेपर्यंत पोलीस शेतकऱ्यांना विनवण्या करत होते। शेवटी पहाटे त्यातून मार्ग निघाला, पण पोलिसांच्या या फजितीच्या वार्ता गावोगावी पोहोचल्या होत्या। हा असा माहोल तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांची हिंमत आणि उत्साह वाढला होता। चाकणच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी शरद जोशींच्या नेतृत्वात पुणे नाशिक हायवे रोखला। त्यावेळी तर पोलिसांची दमछाक उडाली होती। लांबच लांब वाहनांच्या रांगा हायवेवरती लागल्या होत्या। या वाहनांच्या रांगात एक मुंबईचे आमदारही अडकून पडले होते। त्यांचं नाव होतं डॉक्टर दत्ता सामंत। कामगारांचा झुंजार नेता अशी त्यांची ओळख होती। ते मंचरला एका कार्यक्रमासाठी निघाले होते, पण अचानक शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोत त्यांची ही गाडी अडकून बसली। सामंत यांना तिथलं चित्र पाहून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा मोह आवरला नाही। सामंत गाडीतून खाली उतरले। शेतकरी घोषणा देत होते। माईकवर काहींच्या घोषणा सुरू होत्या। सामंत यांनी गर्दीतून मार्ग काढत माईकवाल्याकडून माईक हातात घेतला आणि घोषणा केली की लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कामगार वर्ग भक्कमपणे उभा राहील। त्यांच्या घोषणेमुळे आंदोलक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाची लहर उमटली। एका आमदारानं आंदोलनाला उघड पाठिंबा जाहीर केला होता। शेतकरी घोषणा देत होते, तेवढ्यात शरद जोशींनी शेतकऱ्यांना सांगितलं, आमदार सामंत यांच्या गाडीला वाट करून द्या, त्यांना प्रचार सभेसाठी जायचं आहे। आणि पुढच्या काही वेळात फक्त सामंत यांच्या गाडीला वाट मोकळी करून देण्यात आली। याच सभेत शेतकऱ्यांनी निवडणुकीवरही बहिष्कार घालण्याचा ठराव संमत केला होता। त्यामुळे तर पोलिसांना विशेष आदेश देण्यात आले होते। शेतकरी आंदोलन बळाचा वापर करून मोडीत काढण्याचा प्रकार सुरू करण्यात आला होता। एकीकडे कांदा निर्यात बंदी करायची आणि दुसरीकडे शेतकऱ्यांनी आंदोलन केली की पोलिसांना कारवाईचे आदेश देण्याचा पायंडाच पडला होता। पण यातून शेतकरी चळवळ अधिक जोमानं उभी राहिली। चाकणच्या कांदा आंदोलनाची पार्श्वभूमी कशी तयार झाली याची कहाणी पुढच्या भागात पाहूया। तोपर्यंत ॲग्रिकोला चॅनलवरती येणारे शेती संबंधित इतर व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा। धन्यवाद।